नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मी श्री तुकाराम मुंडे यांच्या ऑफिसमध्ये आहे मुंबईत. आणि ही जी सगळी मंडळी आहे 89-90 हे दूध उत्पादक आणि दूध उत्पादक नाही, दूध संकलन करणारे संस्था चालक मंडळी, हे दाखवा जरा महाराष्ट्रात. आणि काय झालं आहे की तुकाराम मुंडे यांनी चार्ज घेतल्यापासून जणू काही क्रांती झाली अशीच परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे दूध उत्पादक किंवा दूध संकलक हे फारच चुकीची गोष्ट करतायत. मग कोण सांगतं की पुणे परिसरातले 4,000 गुऱ्हाळच बंद पडली आहेत. आणखी बऱ्याच वेगळ्या पद्धतीच्या फीडबॅक्सनी मी पण, आणि मला वाटतं की खात्री आहे की तुकाराम मुंडे यांना पण तशाच पद्धतीचे फीडबॅक्स आहेत. पण काही लोकांचं असंही म्हणणं आहे की काही लोक सचोटीनं व्यवहार करतायत, तर त्यांना ह्या सगळ्या प्रसंगातनं नको त्या चिकित्सेला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये. कारण कसं आहे की दूध संकलन महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं, पण हे 100 रुपये लिटर होण्याची शक्यता किती आहे साहेब? नाही? हां, तुम्ही तर आता शेतकऱ्यांचं हेच, म्हणजे लोकांना फार आशा होती 100 रुपये लिटर होईल. शेतकऱ्यांना आता म्हणजे आताच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना गेली 2 वर्षाली सातत्याने एकसारखा बाजार मिळतोय, ते आनंदित आहे. आता हे तात्पुरतं पॅकेजिंग मटेरियल आणि पेट्रोल डिझेलच्या भावामुळं थोडीशी सप्लाय चेनमध्ये डिस्टर्बन्स आहे त्याच्यामुळे कॉस्ट आता रिसेंटली परत 2 रुपये वाढली. त्याचाही मोबदला जेवढा शेतकऱ्यांना देता येत असेल तेवढ्या संघांनी दिलेला, कारण की डिझेल खर्च वाढला की शेतकऱ्यांचाही वाढतो. चेनमध्ये शेतकरीपासून तर शेवटच्या डिस्ट्रीब्युटरपर्यंत सगळ्यांचा वाढतो. पण सध्या व्यवस्थित स्टेबिलिटी या व्यवसायात दिसते आहे. आणि आम्हाला उलटी जी भीती होती थोडासा की उलटं हे जे जेव्हा दुधात तेजी येते तेव्हा थोडेसे जी चुकीच्या पद्धतीचे लोक जी दूध बनवतात, जी उत्पादक नाही आहेत, पण ते मग कुठंतरी भेसळीचं वेगवेगळ्या माध्यमातून, जसं समजा आज 2 कोटी लिटर दूध येते, त्याच्यात 2-5 लाख लिटर वेगवेगळ्या माध्यमातून जर जात असेल तर ते आम्हाला सगळ्यांना अडचणीचं होत हे होतं. प्रोपोर्शन एकदा सांगा ना. आता महाराष्ट्र तुम्हाला साधारण 2 कोटी लिटर दूध गोळा होते. आता एखाद्या गावात जिथं 10,000 लिटर संकलन होत असेल, तिथं 100-200 लिटर जर कोणी भेसळ करत असेल आणि मिक्स होत असेल तर ते म्हणजे भेसळी नाही म्हणताना डायल्युटिव्ह होत असेल. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळं डायल्युटिव्ह म्हणजे काय, तर पाणी मिक्स करणं किंवा काही ठिकाणी केमिकलचं दूध जेव्हा उत्पादन होत असतं तेव्हा आमच्याच संस्थेवाली लोक जाऊन प्रयत्न करतात की हे सगळं कसं म्हणजे रिजेक्ट तर होतच. ते जास्त करून कुठं विकलं जातं, लूज असेल जिथं पॅकिंगचं दूध विकलं जात नाही, स्लम एरियामध्ये आहे जिथं लूज पिशव्यांमध्ये दूध विकलं जातं, बनलं जातं. कारण की अशा केमिकलच्या दुधाचं मेन प्रॉडक्ट बनूच शकत नाही. किंवा पाऊच मिल्कमधनं जर पॅकेट दूध घेतलं तर तो ग्राहक लगेच फेकून देईल ना. हे पण साधारण धारणा बघा, फार लोक सार्वत्रिक विचार करतात आणि ती संधी आहे की तुम्ही पण मला ते क्लिअर करून सांगा. बाजारातलं पनीर खराब आहे, बाजारातलं दही खराब आहे, बाजारातलं दूध खराब आहे, अशी सार्वत्रिक भावना आहे. 1 मिनिट, दूध दही हे तर लगेच कुठल्याही चुकीच्या गोष्टी बनूच शकत नाही. बरं झालं सांग. पनीरच्या बाबतीत जर तुम्ही म्हटलं तर हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही आहे, भारतभरात जे आहे की पनीर जे आहे की बाबा, आणि काही सामान्य लोकांना म्हणजे समजा माझे मित्र आहेत, समजा हॉटेलमध्ये खाताना आम्ही सांगतो अरे बाबा पनीर गॅरंटी नाही, कारण की 250 रुपयात पनीर कसं बनू शकतं किंवा 200 रुपयात पनीर बनूच शकत नाही. चोख पनीर हे कमीत कमी 400 रुपये किलोला विकलं गेलं पाहिजे. तर त्याच्यातलं मग काही लोक सरळ विचारतात की एडिबल आहे ना काय, तर व्हेजिटेबल फॅट काढली आणि तेल टाकलं म्हणजे एडिबल आहे ना, असे मानसिकता. न्यूट्रिशनल कमी असेल, टेस्टला खातो, पण ते अत्यंत चुकीचं आहे. ओके, सो तुमच्या मते दुधात भेसळ किती आहे आता? टक्केवारी त्याच्यात आम्ही असोसिएशनच्या वतीने सांगणं कठीण आहे. तो डाटा तर वेगळाच काय सांगून गेला शासनाचा. शासनाचा डाटा काय सांगतो जो तुमच्या आत्ताच्या मीटिंगमध्ये तो सांगितलं? थोडासा म्हणजे जो नॅशनल सर्वेचा जो रिपोर्ट आला की महाराष्ट्रातलं 32% दूध, आता मग 32% दूध अडल्ट्रेटेड आहे. अडल्ट्रेटेड म्हणजे मग ते कसं असू शकतं? सॅम्पल जे असेल तर त्या गोष्टीलाही म्हणजे वेगळा हे असू शकतो. तो नॅशनल सर्वेचा आहे, शासनाचा, महाराष्ट्राचा नाही. पण ते प्रॅक्टिकली बुवा 8-3चं दूध आहे, 8-2 आहे, काय कुठला सॅम्पल आहे, कुठला किंवा मिसडिक्लेरेशन आहे का काय, तसं असू शकतं त्याच्यात. तुम्हाला आता जो काही, म्हणजे मला माहित नव्हतं. थांबा मी येणार तुमच्याकडे. आत्ता जो मुंडे साहेबांनी तुमच्या समोर मांडलेलं प्रेझेंटेशन आहे, त्यांनी तो नॅशनल सर्वेचा तुम्हाला प्रेझेंटेशन मान्य आहे की नाही?
त्याच्यातला आता जो नॅशनल डेटा आहे तो मुंडे साहेबांनी किंवा महाराष्ट्र शासनाने बनवलेला नाही आहे. ओके. आत्तापर्यंत असे वेगवेगळे डाटा आलेले आहेत. नॅशनल लेवलवर आमचं समजा आयडिया असेल किंवा आमची संघटना असेल, आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टी सॅम्पल कसा घेतला आहे, काय घेतला आहे, मिसप्रिटेशन आहे की त्यांनी कुठने घेतले. उद्या उठून तुम्ही समजा आज महाराष्ट्रात नाही म्हटलं तरी 200 संघ असतील, म्हणजे प्रायव्हेट कोऑपरेटिव्ह हे सगळे मिळून. कोणालाच माहिती नाही की माझा सॅम्पल फेल आहे, पास आहे. हे नॅशनल लेवलवर फक्त डिक्लेअर झालेलं आहे. अरे मग ते फेलियरवाले 38% कोण? मग तुम्ही ते जे काही स्लम एरियातले जे मिलावटीवाले दूध आहेत, ते अनब्रँडेड आहेत, अनपॅकेज्ड आहेत, तेच सॅम्पल घेतले मॅक्सिमम, आणि तेच उद्या उठून तुम्ही डिक्लेअर केले की हे अरे एवढे 38% म्हणजे टू मच. हा, पण म्हणून तर तो सॅम्पल साईज जरी केला म्हणजे ते इट इज अ व्हेरी क्वेश्चनेबल थिंग की तुम्ही हा आकडा हा नॅशनल मुद्दा तुम्ही त्यांना सांगितलं ना. साहेबांनी त्यांचं जर प्रेझेंटेशन देतानाच सांगितलं होतं की आहे, आणि त्याच्यात तो नॅशनल लेवलचा डेटा आहे. त्याच्यात साहेबांना किंवा यांना काय सांगणार, उद्या उठून आमचे असोसिएशन त्याच्यावर व्यवस्थित हे तयार करेल की बाबा एवढे सगळे सदस्य आहेत, ह्यांचे सगळे सॅम्पल्स आहेत, रॅन्डम चेक करा, कुठलेही करा, हे ब्रँडेड आहेत, लायसन होल्डर्स आहेत. ह्या सगळ्या लायसन होल्डर्सचं सॅम्पल जर फेलियर होत असेल तर त्या गोष्टी आहेत. जे लायसन होल्डरच नाही, प्रपोर्शनेट मध्ये तुमच्या एवढ्या व्यावसायिक अनुभवानंतर किती टक्के दिसतं अडल्ट्रेशन? माझ्या माहितीवर 2-3% पुढे नाही. आणि दोन गोष्टी आहेत, अडल्ट्रेशन वेगळं आणि GMP वेगळं. FDAच्या किंवा शासनाच्या कायद्याप्रमाणे नॉट कलेक्टिंग इन अ गुड प्रॅक्टिसेस, म्हणजे आयडियल सिच्युएशनमध्ये अनहायजेनिक कंडिशन्स आहेत, कलेक्शन म्हणजे जिथं काम करताना किंवा प्रोसेसिंग करताना ज्या कंडिशन्स खालच्या लेवलला असायला पाहिजे ते पण ते अनसेफ म्हणून डिक्लेअर करतात. म्हणजे विच इज नॉट अडल्ट्रेटेड. अडल्ट्रेटेड कशाला म्हणतो? अडल्ट्रेशन 2-3% म्हणजे एक असतं पाण्याचं अडल्ट्रेशन, जे स्टँडर्डाइज करून उडवलं जातं, ग्राहकाला हे मिळतं. दुसरं अडल्ट्रेशन आपण जो मुद्दा म्हणला तो गांभीर्याचा आहे, तो म्हणजे केमिकल अडल्ट्रेशन. तो फार नेग्लिजिबल आहे, केमिकल अडल्ट्रेशन. हां, पाण्याचं अडल्ट्रेशन जे असेल तर ते खाली समजा चेनमध्ये कुठं होत असेल तरी फिनिश प्रॉडक्ट समजा जेवढे संघ आहेत सगळ्यांचे लायसन्स होल्डर्स आहेत, सगळे त्यांच्या ग्राहकांना. तर देर इज अ प्रोसेस ऑफ स्टँडर्डायझेशन की पाणी टाकलेलं आहे त्यांनी, ते पाणी काढायचं कसं किंवा स्टँडर्डाइज कसं करायचं, विच इज ॲज पर द नॉर्म्स ऑफ द गव्हर्नमेंट, सेंट्रल असू दे का स्टेट असू दे. पण शेवटी गिव्हन सिच्युएशन मध्ये हे जे धाडसत्र सुरू झालंय त्याचा इम्पॅक्ट काय इंडस्ट्रीवर इमिडिएट? आम्ही आज हे इथे यायचं कारणच हे होतं की कम्युनिकेशन व्हावं. ओके. त्यांची जे एवढं समजा चांगल्या पद्धतीने शासनाने आत्तापर्यंत काम होत होतं आणि हे ॲग्रेशन चालू झाले, म्हणजे डिपार्टमेंट पहिल्यापासून होतं आता जर एवढं चांगल्या पद्धतीने ॲग्रेशन चालू झाले, वेगवेगळे कदाचित नॉर्म्स किंवा कायदे हे फक्त डेअरीचे संस्थाचालकांच्या जे बोर्ड मेंबर्स असतील ह्यांना माहिती असेल, खाली QCला पण माहिती असायला पाहिजे. व्हॉट इज QC? क्वालिटी कंट्रोल किंवा प्रोक्युअरमेंट इन्चार्ज यांनाही त्यांचं गांभीर्य असलं पाहिजे. पण साहेबांनी जे गाईडलाईन्स किंवा डिपार्टमेंटने जे गाईडलाईन्स दिलेली आहे दे आर व्हेरी मच इन अ पॉझिटिव्ह नेचर, की सगळ्यांना माहिती होतं, त्यांनी संक्षिप्त ह्याच्यात गोळाबेरीज केली आहे आणि ते प्रेझेंट केलं, ते आज कम्युनिकेशन झालं, ते खाली पर्क्युलेट केलं. तुमच्या दुधाचा काय भाव आहे सध्या? म्हणजे हे बघा सर, मी 3 वेगवेगळे दूध विकतो. गोवर्धन म्हटलं तर 60 रुपये, UST म्हटलं तर 75 रुपये, आणि माझं गोठ्याचं आहे ते 135 रुपये. हे तुमच्याकडनं तर सगळ्यांनी शिकलं पाहिजे की दूध व्यवसाय कसा करायचा. बाय द वे, माझा प्रयत्न, हे मंथन जे आहे ना आता खूप होणार आहे महाराष्ट्रात. मला खात्री आहे की जेवढं अर्थकारण याच्याशी निगडीत आहे आणि ज्या पद्धतीच्या कारवाया सुरू आहेत, तर लोक तर आता अशी पिटिशन घेऊन आलेत की मुंडेंना हलवूच नका इथून म्हणून. बरोबर, अगदी बरोबर. धरा आता तुमच्या सर, तुमचं नाव मला सांगा, कारण गोवर्धन सरांना कसं विचारणार म्हणून मी विचारणार. नारायण जगताप, जगदंबा डेअरी प्रायव्हेट लिमिटेड, राशीन. हे तुकाराम मुंडेंच्या बद्दल लोक असं म्हणतात त्यांना हटवूच नका आता. त्यांना नाही हटवलं तर महाराष्ट्रातल्या लोकांचे आजारच कमी होतील. वा, बरं. दूध पण तुम्ही मगाशी म्हणालात की एवढं नाही, शेतकऱ्यांना पण न्याय मिळेल. 100 रुपये एवढा नाही, इतका नाही होणार, पण तो योग्य रेट मिळत जातील. काय आलो मी, येतो तुमच्याकडे. आणि याच्यावर पर्याय एकच आहे की जर 100% 2 टाइम दूध संकलन केलं तर ह्यातले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जसे की नाही,
सकाळ संध्याकाळ. हो ना, मला कळलं 2 वेळेला दूध, पण काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्यामुळे? नाही, गायच्या कासेतून दूध काढल्यानंतर ते 1.5 तासाच्या आत चिल्ड झालं पाहिजे. पण जर रात्री गायच्या कासेतलं दूध काढलं आणि ते सकाळी जर घातलं, त्यात भरपूर बॅक्टेरिया वाढतात, त्यात कचरा पडतो, किडे मुंग्या पडतात आणि ॲसिडिटी वाढते आणि बरेचसे दूध दही पण होतं. आणि आज रिजेक्शन करूच शकत नाही, इतकी स्पर्धा झालेली आहे. आज जर एखादं दूध नाकारलं तर उद्या दुसऱ्या दिवशी तो येतच नाही, दुसरीकडे घालतो. पण मला अर्ध्यापेक्षा अधिक लोक उठून का जाताना दिसलेत काय? मी त्यांना अवघड प्रश्न नाही विचारणार आहे. बराच वेळ झाला बसणार. पण अडल्ट्रेशन आहे किती? दुधात भेसळ आहे नाही की सांगू शकत. नाही? सगळं बोला. 100 रुपयाचं गणित काय सांगितलं? अडल्ट्रेशन 2 ते 3% आहेत. हा. पण काय आहे, माझी पहिली मीडियाला एक विनंती आहे. सांगा ना, आता आलो तर सर्वात तेवढ्यासाठी. महत्वाची, आज ज्या प्रकारे मीडिया दुधाला दाखवू राहिले, शहरात पुणे मुंबई जे लोक आहेत जे दुधाचा कंझ्युम करतात, प्रत्येक जण आज दुधाकडे बघताना आज ते विषय काय असं बघायला लागले. सगळ्यात पहिली गोष्ट, एवढ्यासाठी मी इथपर्यंत दूध आलो. हे मला सुपर तुम्हाला फूड लोकांना आहे. कमाल वाटते. हा. दूध हे सुपर फूड आहे. का अर्ध्यापेक्षा जास्त लोक नाही, 2 ते 3% दुधात भेसळ आहे. कुणी ते मान्य, आम्ही पण मान्य करतो, सगळे मान्य करतात, ती गोष्ट नाही. पण आज संपूर्ण दुधाला जे बदनाम करण्याचं हे जे चाललंय हे चुकीचं आहे. आणि तुकाराम मुंडे साहेब जे आज आम्ही त्यांचं ऐकलं सगळं, ते जे प्रश्न विचारले, त्यांनी जे मांडलंय सगळ्या गोष्टी, GMP आणि GHP आणि सेफ आणि अनसेफ ह्या गोष्टी जे कन्सेप्ट मांडल्या, GMP मगाशी साहेबांनी पण तुम्ही जरा ते नीट सांगा बरं काय त्यांनी जे मांडलं ना, त्यांची एकदम What is GMP? GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, आणि ते आम्हाला प्लांटमध्ये मेंटेन करायचे. पुन्हा गुड हायजेनिक प्रॅक्टिसेस GHP ते आम्हाला प्लांटमध्ये राबवायचे आहेत. तर ते आम्हाला मुंडे साहेबांनी मार्गदर्शन केलं. पुन्हा सेफ आणि अनसेफ ते पण गोष्टी आम्हाला त्यांनी कळवल्यात. आणि आज आम्हाला खरंच मला त्यांचं त्यांनी मार्गदर्शन करेपर्यंत आपण ते प्रॅक्टिस करत नव्हतो ते का? चालू आहेत, पण अजून त्यांनी आम्हाला ऍडिशनल करायला लावल्यात त्या गोष्टी त्यात. आणि त्यांचं आम्हाला खरंच कौतुक करावंसं वाटतं. त्यांची खरंच तळमळ आहे या संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक चांगलं काम त्यांना करायचं. उद्या तुमच्यातलीच काही लोक आंदोलनाला जाऊ नये म्हणजे बाद झालं. नाही, ती लोक वेगळी. आम्ही नाही, उद्या जर कुणी बदलीची मागणी केली तर आम्ही तिथं मुंडे साहेबांच्या सोबत राहणार. कारण की आज मला पहिलं माझ्या याच्यात पूर्ण मी काय फार जुना नाही, मी एक 7 वर्ष झाली इंडस्ट्री सोबत जोडलेलो आहे. माझा व्यवसाय उभा केलेला आहे मी. पण किती संकलन आहे तुमचं? माझं 1 लाख लिटर पेक्षा जास्त संकलन आहे आता. छोटेच आहेत मग तुम्ही. नाही. तर मुंडे साहेबांची पण मग हे जे त्यांनी जे काही गोष्टी मांडल्या त्या खरंच एवढ्या कोणत्याही अधिकाऱ्याने आजपर्यंत मांडल्या नाही. मी इतके दिवसाचं बघतोय कुठल्याही अधिकाऱ्यांनी. पण तुमचं मत असं आहे की आता जी काही कारवाईचं सत्र सुरू आहे त्यामुळे निगेटिव्हिटी वाढली. निगेटिव्हिटी, जी निगेटिव्हिटी दाखवली जाते मीडियाकडनं ती त्या प्रकारे नाहीये ज्या प्रकारे दाखवली जाते. लोक काय प्रश्न विचारतात? त्याचे दुष्परिणाम असे होणार आहेत साहेब, जर असं दाखवलं तर आज लोक पुणे मुंबई शहरातले लोक दूध प्यायची बंद होतील. परिणामी असं होईल उद्या याच्यात शेतकरी भरला जाणार आहे. जर दुधाचं मागणी जर सहमत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर दुधाची मागणी घटली, दुधाचा जर डिमांड कमी झाला तर त्याचा इम्पॅक्ट हा शेतकऱ्यांवर होणार आहे. दुधाची मागणी कमी झाल्यामुळे दुधाचे भाव वाढणार नाही. 100 रुपये होतील म्हणे की 100 रुपये नाही, दुधाची मागणी जर कमी झाली तर दुधाचे रेट कमी होणार आहेत, वाढणार नाही ते. आणि 100 रुपयाची कन्सेप्ट आहे हे जे आपोआप पसरवत आहेत तसं नाही. आज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये दुधाचा काय रेट आहे? आपल्यापेक्षा 1-2 रुपयाने आज रेट कमी आहे. पण त्यांना परवडतंय का? त्यांची प्रोडक्शन कॉस्ट ही आपल्यापेक्षा पण अर्ध्याच्या पेक्षा कमी आहेत. आपली भारतातली जी आपली किंवा महाराष्ट्रातली आपली शेतकऱ्याची प्रोडक्शन कॉस्ट ही जास्त आहे. कारण तिथलं एक शेतकरी, एक छोटा सामान्य शेतकरी, एक 700 ते 800 लिटर त्याच्याकडे दूध आहे. आपल्याकडे मोठ्यातल्या मोठ्या शेतकऱ्याकडे 200 ते 300 लिटर दूध आहे. पण ते 38% जे पर्सेंटेज त्यांनी दाखवलं, जेवढे सॅम्पल्स कलेक्ट झाले त्याच्या 38%, पूर्ण 38% 38 म्हणजे झालंच की ऑलमोस्ट. नाही, समजा random sample size जेवढे जरी सॅम्पल्स असली, कलेक्ट झाले त्या सॅम्पलमध्ये 38% व्हेरी भेसळ शॉकिंग. झाले. हा. व्हेरी शॉकिंग. महाराष्ट्रातले 32%, राष्ट्रीय महाराष्ट्रात पातळीवरती 38% आहेत, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये 32%. 32%. हे तुम्हाला शॉकिंग वाटलं की नाही? नाही, ते शॉकिंग तर आहेच ना. हा. पण जे 100% दाखवलं जाते, पण ज्यावेळेस जे 100%चं कम्पेअर केलं जाईल तर ती एक भेसळ 2 ते 3% प्रमाणात असणारच. पण जे साहेबांनी मार्गदर्शन केलंय त्याप्रमाणे जर अंमलबजावणी झाली तर नक्कीच दुधाला चांगले दिवस आहे. पण आज जे मीडिया दाखवतंय ते म्हणजे एकदम भयानक आहे. जे लोकांसमोर जे प्रिडिक्ट केलं झालंय याचा फार मोठा दुष्परिणाम होणार आहे. चांगल्या गोष्टी पण दाखवा. आणि या मंडळींची सहमत आहे. म्हणूनच मी तुकाराम मुंडे यांना अशी विनंती केली होती की दूध संघाच्या मंडळीचं जरा महाराष्ट्रासमोर नीट काय म्हणणं आहे ते येऊ देत. कारण ह्या व्यवसायाशी निगडीत हजारो कोटी रुपयाची उलाढाल आहे. शेतकरी त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे सगळंच नकारात्मक आहे आणि सगळेच लोक चोर आहेत अशी काही धारणा करण्याची गरज नाही. मी ज्यावेळेला ग्राउंडवरती फिरतो त्यावेळेला लोक फार नकारात्मक बोलत आहेत. म्हणून या सगळ्यांचं म्हणणं जे तुमच्यासमोर मांडणं गरजेचं होतं, यांच्यासाठी नाही, तुमच्या आणि माझ्यासाठी गरजेचं आहे म्हणून. पण तुम्ही मगाशी म्हणालात ना, कुणाच्या हातात मगाशी माईक होतं? तुमचे. द्या बरं, तुमचं नाव सांगा बरं.
माझं प्रकाश कुतवळ, ऊर्जा नावाने ब्रँड आहे आमचं. मराठवाड्यात आहे नाही, पुणे. तुमच्या बरं. आणि आमची जी संघटना आहे हां. महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटना, पण तुम्ही कुठेतरी त्याच्यावर कमी secretary पडलात, म्हणून. तुम्ही कुठेतरी कमी पडलात लोकांचं ओरिएंटेशन करायला, लोकांना नीट माहिती द्यायला, असं नाही का वाटत? साहेब माहिती आहे का, या ज्या सर्व गोष्टी आज चालू आहेत, हां. याच्यामध्ये काय नव्याने फार झालंय, काय नव्याने ॲडिशनल वाढले अशातला प्रकार नाही आहे. ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या साहेबांनी आल्यापासून त्याच्यावर काटेकोरपणाने अंमलबजावणी सुरू केली. तुम्हाला कल्पना नाही आहे की हा लॉंग लास्टिंग इफेक्ट आहे. कारण लोक ज्या हे एक व्यक्तीबद्दल बोलत नाहीत, लोकांच्या मनात आधीपासून ती धारणा होती की अशा पद्धतीनं सुरू आहे. ती एक व्यक्ती आला आणि त्यानंतर धडधड धडधड कारवाया सुरू झाल्या म्हणून इतकी नकारात्मकता वाढली, एवढंच आहे. आता जो हा सर्वे आलाय साहेब, या सर्वेची खात्री करणं गरजेचं आहे. मला तर वाटतं की हा संपूर्ण सर्वे आलाय, त्याच्यामध्ये 32% दाखवलं, तर आपण ही वस्तुस्थिती आहे का ही पण पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं की दूध व्यावसायिक ही 32%ची जी काय फिगर आलेली आहे त्याप्रमाणे अडल्ट्रेशन असेल असं अजिबात नाही. ओके, फाईन. मला वाटत नाही की हे 32%चं अडल्ट्रेशन. परंतु अडल्ट्रेशन नाही का, तर काही प्रमाणात आहे, पण एक करतो तर बाकी सर्व बदनाम होतात. आज ती परिस्थिती झाली की लोकांना एक जणाचं एक ठिकाणी, तुम्ही जर बघितलं एक टँकर कोणाचा कुठं गेला असेल, खराब झाला, तो रिजेक्ट झाला असेल, टाकताना दाखवलाय, त्याची चर्चा जास्त मोठ्या प्रमाणात होती. आणि खालच्या पातळीवर आम्हाला, आमच्याबरोबरचा जो खालचा घटक आहे त्याला आम्हाला सुधरवलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यात गोष्टीत जो आम्हाला दूध positive- उत्पादक आहे, जो दूध उत्पादक आहे. नाही, दूध संकलन करा, दूध उत्पादकापासून दूध उत्पादकासाठी काय काम आहे साहेब, तर त्याचं जर चांगलं दूध यायचं असेल तर त्यांनी त्याच्या गाईला खाद्य चांगलं घातलं पाहिजे. आम्हाला तिथपासून त्याच्यात बदल करायचा आहे की तुला चांगला दुधाला जर 100 रुपये दर पाहिजे असेल तर त्या क्वालिटीचं दूध, मायक्रोबेल काउंट कमी असणारं उत्कृष्ट क्वालिटीचं दूध तू घातलं तर मे बी उद्या 100 रुपये पण मिळेल त्याला. चांगल्या गोष्टीला चांगले रेट देणारे लोकही आहेत. तिथपासून आम्ही लोक काही काम करतो, संकलनवाले आहेत, प्रोसेसिंगवाले आहेत, ह्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत की ग्राहकाला आम्हाला उत्कृष्ट पद्धतीचे निर्भेळ प्रॉडक्ट दिलेच पाहिजेत. आणि या दरम्यान ज्या काही आमच्या चुका आहेत त्या चुका खरं तर मुंडे साहेबांनी, आम्ही सर्व लोकांनी चर्चा करून की नाही, आम्हाला ह्या चुका ज्या काही मायनर असतील त्या सगळ्या सुधारवल्या पाहिजेत. आणि हे जे वातावरण आहे हे आम्हाला निश्चित दूर करायचे आणि सेफ प्रॉडक्ट, सेफ दूधच आम्ही ग्राहकाला देणार, अशा पद्धतीचं आमचं काम चालू. मला महानंदमधून एक फोन आला होता. एका अधिकाऱ्याने सांगितलं की जे प्रकरण बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये गेलं होतं, ते प्रकरण असं होतं की प्रोटीनयुक्त दूध, ज्याच्यामध्ये प्रोटीन, तुम्ही SNF आणि ह्या बाकी गोष्टी आता करता, प्रोटीन का नाही तपासत, असं त्यांचं म्हणणं होतं. साहेब ऐका तर करा. हायकोर्टाने त्यांना विचारलं की हे तुम्हाला करणं शक्य आहे का. हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या रिजनमध्ये जा आणि तिथले सॅम्पल आम्हाला घेऊन द्या. हायकोर्टाने ते सॅम्पल बघितल्यानंतर असं सांगितलं की हे शक्य आहे. नंतर त्यांचा असा दावा होता आणि अनेक लोक तसं म्हणत आहेत की नंतर दूध उत्पादक संघातले जे राजकारणी मंडळी आहेत त्यांनी दबाव आणला सरकारवरती आणि प्रोटीनयुक्तची SNFमध्ये घेतोय आपण, पण तशा पद्धतीचे मेजरमेंट्सच बंद झालेली आहेत. हे खरं आहे का? नाही साहेब, बोलू द्या, मी तेच क्लिअर नाही, ही वस्तुस्थिती नाहीये. काही गोष्टी आम्हाला तुम्हाला म्हणजे त्याच्या पलीकडे ह्याच्यामध्ये पॉलिटिकल माणूस सुद्धा इन्व्हॉल्व आहे. आज 90% दूध धंद्यामध्ये राजकारणी माणसांचे धंदे आहेत. त्यांना ह्या सगळ्या वस्तुस्थिती माहिती आहे. आम्ही फॅट, SNF, प्रोटीन आणि अडल्ट्रेशन या सर्व गोष्टी चेक करूनच दूध घेतो. हां, हे शक्य आहे की काही गायींच्यामध्ये आम्हाला ज्यावेळेस फॅट कमी मिळतात, SNF कमी मिळतो, SNF फॅट पर्सेंटेजच्या 34% प्रोटीन पाहिजे, तिथं आम्हाला काही कमतरता आढळते, ते नक्की आहे. पण आम्हाला त्या शेतकऱ्याला सोडून देता येत नाही. आम्हाला नंतर स्टँडर्डाईज करायचे काही लिगली अधिकार आहेत. डबल टोन असेल, टोन असेल, याच्यामध्ये आम्ही त्याला आमच्या बरोबर घेतो. आम्हाला त्याला पण सुधारायचं आहे आणि ग्राहकालाही सेफ प्रॉडक्ट द्यायचं आहे. या दोन्ही गोष्टी करायच्यात. आम्हाला काही गरज होती वरून अधिकाऱ्यांची, सरकार लेवलवर आम्हाला मदत मिळाली पाहिजे किंवा त्या पद्धतीच्या पाठीमागं खंबीर साथ मिळाली पाहिजे, ती आता मुंडे साहेबांच्याकडून मिळते. त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या थोड्याफार चुका आहेत त्याही नक्की सुधारवणार आम्ही. पण मुंडे साहेब आणि त्यांच्या FDAच्या टीमसाठी तुमचं काय सांगणं आहे? मग अशी म्हणाला सॅम्पल घेतल्यानंतर 20 दिवसानंतर सॅम्पल येतं वगैरे वगैरे. नाही साहेब, याच्यामधून जे काही चुकीचे लोक वागत असतील ते सरकारच्या पातळीवर असतील तर त्याही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आमचं फक्त एवढंच मत होतं की आज सॅम्पल घेतला तर तो चुकीचा असेल तरच त्याचं नाव ओपन करा. सध्या काय होतंय? तुम्ही डायरेक्ट आता त्याची इन्क्वायरी झाली, त्याच्याकडे सॅम्पल घेतले की लगेच त्याचं नाव येतं. त्याचं नाव आलं तर त्याला व्यवसायाला अडचणी येतात.
पुढे जाऊन त्याची कंप्लेंट, त्याचं चेकिंग झालं लॅबमधून, त्यात काही अडल्ट्रेशन मिळत नाही, सेफ सॅम्पल असतो. पण मीनवाईल किंवा त्या माणसाची बदनामी जी होती ती पण होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे, कारण शेतकऱ्यालाही सांभाळलं पाहिजे. गोकुळ, अमोल आणि चित्रेपैकी कुणी आहे का इथे आता? ते तिघही चित्रेचं कोण होते. आहे? अमोल तर आता कोणी नसेल. आहे का? चित्रेचं कोणी नाही ना? नाही, गेले. ठीक. तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं? हां, घे. हो हो बोला, हो दे. बोला कुणीतरी. तुमचं आधी नाव सांगा मला, म्हणजे शेवटची 5 मिनिट राहील. माझं नाव दीपक लांडगे, आयल्यानगरून आलो आहे. याच्यामध्ये मला एक आवर्जून आपल्याला सांगायचं आहे साहेब, की दुधाच्या व्यवसायावर परिणाम कसा होऊ राहिला आता. आता आमच्याकडे एक न्यूज पडली का राज्यामध्ये 15 लाख लिटर दूध आहे आणि विक्री 65 लाख आहे. त्याचे एवढे व्ह्युअर्स झाले आणि खूप मोठमोठ्या लोकांनी ते स्टेटस ठेवलं गेलं. आणि मग आम्ही त्यांना आता सांगू शकत नाही का 15 लाख म्हणजे कसं आहे. आता नगर जिल्ह्यामध्ये दूधच माझ्यामध्ये एक 48-50 लाखाच्या आसपास लिटर दूध आहे, की जेवढ्या काऊ व्हेरीफाय केलेल्या आहेत, तेवढ्या गाईंचं टॅगिंग झालेलं आहे, त्यातून तेवढं मिल्किंग होतं आहे दररोज. हा डाटा आहे त्यांच्याकडे. आणि माननीय मुंडे साहेबच त्यावेळेला त्या डिपार्टमेंटचे सेक्रेटरी दुग्ध होते, विकासला. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासचे. त्यांनी ते फोर्सफुली केलं, त्या लोकांना अनुदानही त्यांच्यामुळे मिळालेलं आहे. तुम्हाला इंटरप्ट केलं मी, पण आता राज्यभराचा डेटा काय आपला रोजचं संकलन? मला नगर जिल्ह्याचं माहिती आहे, राज्यभराचा डेटा साहेब आता म्हटले 2 कोटी कोटी 10 लाखाच्या 10 आसपास आहे. बरं, मी ह्यांना विचारतो. आता माझं एक म्हणणं आहे का ज्याने कोणी हे 15 लाख लिटर दूध आहे आणि 65 लाख कसं झालं, हा जो ज्या ठिकाणी फिरला गेला डेटा, हे सगळे लोक साशंक झाले. त्याला काही बंधनच राहिले नाही. काल परवा आमच्या इथे एक मीडियाने एक खूप मोठी हे केलं, बाईट दिल्या किंवा सांगितलं की जिल्ह्यातील 30% दूध संकलन कमी झालं. आम्ही विचार केला, 30% कसं कमी झालं, कोणाचं कमी झालं? म्हणजे एकदमच 50 लाखाचं तुम्ही 15-20 लाख लिटर दूध तुमचं कमी झालं का? आणि मग एवढं अडल्ट्रेशन होतं का? तसं नाही आहे. वस्तुस्थिती वेगळी. आता ग्राउंड लेवलवर सुद्धा जर एखाद्या शेतकऱ्यांनी पाणी टाकलं दुधामध्ये तर ते आता मशीनवर दिसायला लागले. खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे टेस्टिंगमध्ये पहिल्यापेक्षा. तुमच्या दुधामध्ये प्रोटीन % किती आहे ही प्रत्येक सॅम्पलचं आम्हाला दिसायला लागले. आता ते दिसतंय. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा अजून विषय आहे की आता दुधाचे जे पॅरामीटर्स आहेत, मोठमोठे युनिट, हे मोठमोठे जे ब्रँड आहेत हे एक्सपोर्ट करतायत. एक्सपोर्टचे सगळे नियमावली त्यांना लागू आहे. त्याच्यामुळे ते दूध खराब घेऊन त्यांचा ब्रँड कोणी खराब करू शकत नाही, की ब्रँडिंगवर त्यांनी करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च झालेले आहेत. आणि याचाच परिणाम तुम्हाला सांगतो की जे दूध उत्पादन जे एवढं फटाफट वाढतंय आणि वाढले आणि जे दर वाढलेत हे त्याचा परिणाम आहे. ओके. परंतु ह्या वेगवेगळ्या चर्चेंमुळं आता तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं, महाराष्ट्राचा जर डेटा आत्ता पाहिला तुम्ही 32%चा, त्याच्या जास्त डेटावाले पण राज्य त्याच्यामध्ये आहेत आत्ता. म्हणजे मी काय त्याचं समर्थन करत नाही आहे, परंतु चर्चा महाराष्ट्राची सगळ्यात जास्त झाली. ते आत्ताच्या कारवायामुळं ना. हां, नाही, कारवायांचं असू द्यात, परंतु काय झालं बाहेरचं एक आम्हाला असं नेहमी वाटतं का महाराष्ट्रामधलं दूध जे आहे, आता अमूल दूध इथं पॅकिंग करून विकतं. तुम्ही आता अमूलबद्दल विचारलं का? विचारलं तुमचं त्यांच्यावर फेत आहे म्हणून विचारलं. अमूल कुठून दूध कलेक्ट करतं? महाराष्ट्रातून करतं. नगर जिल्ह्यातलं जवळजवळ 25% दूध हे अमूल परचेस करतात. मग आता तेच दूध घेतात, तेच पॅकेटमध्ये जातं, मग ते काही खराब आहे का? नाही आहे. तुम्हाला लॅक्टलीस सारखी कंपनी जगामध्ये जी आहे, अँटीबायोटिक निगेटिव्ह दूध परचेस करते इथं. अँटीबायोटिक निगेटिव्ह. बाकीचे तर टेस्ट भाग वेगळाच आहे, ते पण ते परचेस करताय. आणि लहान मुलांचे जे काही औषधं वगैरे आपले फार्मास्युटिकल कंपन्यांना त्यांना देत आहे, त्यांनाही ते मिळतं आहे आजकाल. पण काय झालं, अनफॉर्च्युनेटली ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. आणि याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रातील जे ब्रँड आहेत ते हळूहळू बंद व्हायला लागले. आणि इतर राज्यातील आणि इतर ठिकाणचे जे ब्रँड आहेत ते त्या ठिकाणी येऊन इथं त्यांना विकायला लागले. तर साहेबांचा मागाशी प्रश्न होता की तुम्ही 30 रुपये शेतकऱ्याला देता, 70 रुपये विकता. आता ते ब्रँड आपल्या हातातच राहिले नाही ना राज्यातल्या, हाही त्याच्या मुद्दा राहिला. मला अजून एक मिल्क टेस्टिंगबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. हा नवीन एक रिपोर्ट आला आता, त्याला GC रिपोर्ट म्हणतात. जसा आपण आपला ECG निघतो आपल्या शरीरात हार्टचा, तसा हा दुधाचा ECG निघतो. याच्यामध्ये कोणत्या टेस्टिंग होतात, एवढा मायक्रो लेवलवर हा रिपोर्ट. जेवढा तुम्हाला वाचून दाखवणं शक्य तेवढं याच्यामध्ये एवढ्या टेस्टिंग आहेत, जवळजवळ 20 ते 25 ठिकाणच्या टेस्ट ह्या GC मध्ये या ठिकाणी करतात. म्हणजे माझ्या नॉलेजप्रमाणे जर 30,000 लिटर दुधामध्ये जर कोणी 10 ते 15 लिटर जर अडल्ट्रेशन काही केलं कृत्रिम, तरी तो शो होतोय. आणि आज जवळजवळ माझ्या प्रत्येक जण करतात. हो, प्रत्येक युनिटला आहेत नाही, सगळ्याला युनिटला नाही, जिथं आहे तिथं आहे हे सगळं. परंतु काय झालं, आता हे कोणी काही सांगत नाही आणि आलंय ठीक आहे चाललंय, हे सगळं टेस्ट करून दूध घेतलं जातं. म्हणून एक मिनिट, मी ह्यांची बाजू मांडण्यासाठी इथे नाही आहे, पण मला हे पण सांगायचं आहे की हे मंडळी किंवा ह्या मंडळीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा जो दूध व्यवसाय आहे त्या सगळ्याकडं कृपा करून तुम्ही संशयाने बघू नका. कारण त्याच्यामध्ये शेतकरी पण इन्व्हॉल्व आहे आणि हे वारंवार सांगण्याची गरज आहे, कारण ज्या पद्धतीचे फीडबॅक्स येत आहेत ते फार सकारात्मक नाही. त्यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. अर्थात याच्यात अपप्रवृत्ती नाहीत का, असतीलही अपप्रवृत्ती, पण त्यांना शोधून काढण्याचं काम FDA करेल. पण त्यांच्या म्हणण्यातला तो अर्थ मात्र लक्षात घेतला पाहिजे की जी फुगवून सांगितलेली आकडेवारी आहे, जे अडल्ट्रेशनच्या खोट्या माहिती प्रस्तुत केल्या जात आहेत वगैरे,
तर ते एकदा मला नीट समजून घ्यायचं होतं, कारण हा व्यवसाय महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातला इतक्या सगळ्या घटकांशी निगडीत आहे आणि मोठं अर्थकारण आहे, ते ध्वस्त व्हायला नको ह्या निमित्ताने. जरा एकदा आकडेवारी सांगा बरं. याच्यामध्ये अजून एक मला सांगायचं, याच्यामध्ये आपल्याला चेंजेस जरूर करावे लागतील दूध व्यवसायामध्ये. त्याला पुढाकार तो- तुम्हालाच घ्यावा नाही, लागणार मी आहे. सांगतो ना, याच्यामध्ये आमचं काय म्हणणं आहे की पहिला हा जो व्यवसाय होता तो एक शेतकरी हा 10 ते 20 लिटरच्या दुधाच्या पुढे जात नव्हता. त्याच्यामुळे त्याला ते मेंटेन करणं अवघड होतं. पण आता बदल झालेला आहे. त्याच्यामुळे जे प्रॅक्टिसेस आहेत, जसं आत्ता साहेब म्हणले की 2 टाइम कलेक्शन आपलं झालं पाहिजे, त्याच्यामुळे खूप मोठा प्रश्न मिटणार आहे. रात्रीचं दूध नाही ठेवलं तर हे आता सजेशन आले, सजेशन आम्ही याच्यावर खूप काम केले पण साहेब. आता हे शहासाहेब हे सगळेजण करणार का आता हे 2 टाइम कलेक्शन? आम्ही चालूच आहे आता चालूच आहे, पण आता काही forcefully जणांचं वाढवायचं आहे. चालू आहे. मिल्क हा एक एक कोल्ड चेन आपल्याला वाढावं लागणार आता आहे. मला त्यांच्याकडे जाऊ दे. हा. एक आलोच बघ, शेवटची 5 मिनिट राहिली. हा या एकंदरीत टोटल या सर्वेमध्ये किंवा FDAने पण जो सर्वे केला किंवा शासनाने केला की आम्ही सगळे म्हणतो, फक्त एकच जिल्हा असा आहे की ते नेहमी त्यांच्यावर फोकस केला जातो आणि ते फॅक्टही आहे काही प्रमाणात 50% पर्यंत की 2 तुम्हाला टाइम बीड जिल्ह्याचं नाव घ्यायचं नाहीये, मला माहिती आहे ना. हा आणि नगरचा काही भाग त्याला लागून हे 2 टाइम कलेक्शन नाही आहे. बाकी कोल्हापूर, पुणे आणि ह्या सगळ्या जिल्ह्यात पहिल्यापासून 2 टाइम संकलनाची पद्धत आहेच आहे. पण नगर जिल्ह्यात 48 लाख लिटर दूध आहे. गाईचं सगळ्यात जास्त दूध तिथे आहे. तिथं जे आहे पहिल्यापासून 1 टाइम कलेक्शन जे आहे तिथं जे करत ज्यावेळेस तो तालुका संघ होता ते 1 टाइम कलेक्शन घेत होते आणि नगर आपल्या महानंदाला त्यावेळेस देत होते. त्यावेळेस म्हणजे त्यावेळेसपासून ती जी प्रॅक्टिस आहे की फक्त नगर जिल्ह्याचा किंवा मराठवाड्यातला काही भाग आहे तिथं आहे. पुणे जिल्ह्यात, तुमच्या सोलापूर जिल्ह्यात, तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली इथं अगोदरपासून 2 टाइम कलेक्शन. अगदी शॉर्टमध्ये मला सांग, आता तुम्हाला स्वतःला पण ह्या सगळ्या निगेटिव्ह चर्चेमध्ये काहीतरी स्वतः पुढाकार घेण्याची गरज वाटते इन टर्म्स ऑफ अवेअरनेस म्हणजे हे बघा, एकट्याने करण्यापेक्षा आमची म्हणजे ह्याच्यात ही सगळ्यात प्लस पॉईंट असा आहे आमच्या संघटनेचा. म्हणजे आम्ही संघटना जेव्हा वेगवेगळ्या अडचणी येतात किंवा शासनाला जेव्हा 5 रुपये मदत शेतकऱ्याला करायची होती तर संघटनेमार्फत आम्ही सगळ्या या गोष्टी चर्चा साधक बाधक करतो. आमच्यातलेही काही मेंबर्स समजा हा मोठा आहे तर काही चुकीच्या प्रवृत्ती त्याच्याकडे येत असतील तर समजून सांगायचा प्रयत्न करायचा, तुझ्याकडे फलाना दूधवाला चुकीचा येतोय तर ते करेक्शन्स करतात. आपलं रोजचं कलेक्शन किती आता माझं जे आहे सगळं महाराष्ट्राचं 2 कोटी 10 लाख लिटर. ओके. महाराष्ट्राचं 2 कोटी 10 लाख त्याच्यामध्ये गाई म्हशीचं असं व्हेरिएशन आहे. सगळं मिक्स आहे, पण म्हशीचं फक्त आता कोल्हापूर जिल्ह्यापुरतंच राहिलेलं आहे. म्हशीचं 40 लाख. तुम्हाला काहीतरी मगाशी एकच मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. एका बाजूला आपण खराब दूध जर एका बाजूला सांगता आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा इंटरनॅशनल सर्वे होतो आणि कुठलीही जागतिक कंपनी ज्यावेळेस त्याला भारतात दूध व्यवसाय टाकायचा असतो त्याला सगळ्यात अगोदर महाराष्ट्र का दिसतो? मग फ्रान्सच्या कुठल्या कंपन्या आल्या तर त्याला महाराष्ट्र का दिसतो? किंवा मी एक्सपोर्ट जे करतो किंवा माझ्यासारखे दुसरे माझे सहकारी व्यावसायिक सहकारी असतील हेही सगळे एक्सपोर्ट करतात. क्वांटममुळे असेल तर तो जो आहे क्वांटममुळे नाही, क्वांटम महाराष्ट्राचा फार छोटा आहे तसा. ओके, क्वालिटीमुळे. हा म्हणजे जे जाण म्हणतो सगळ्यात शेवटी जसा आता हा GC पेपर सांगितला, TC पेपर सांगितला, या अशा काही डिफरंट टेस्ट्स आहेत ज्या FDA मध्ये नाहीत किंवा आपल्या FSSAI मध्ये पण नाहीत. तरीही ह्या सगळ्या आम्ही व्यवसायांनी सगळ्या का टाकल्यात तर ग्लोबल स्टँडर्डला मॅच करण्याकरता. आणि मला आनंद आहे की मीच तुमची बाजू इथे मांडतोय आणि आम्हाला आनंद आहे म्हणून थांबलो आम्ही की आमची लोक आमची ही बाजू आहे. आणि सगळ्यात दुसरा मुद्दा की आत्ता जेवढं भारतात जे इन्फंट फॉर्म्युला करतात, जे दुधातले खास करून वेगवेगळे घटक लागतात दुधातले मिल्क प्रोडक्ट, ह्याच्यातले ते जे काही 3-4 मोठ्या कंपन्या आहेत, मी त्यांची नावं घेऊ इच्छित नाही, त्या सगळ्यांचा सोर्स एकच फक्त महाराष्ट्रात. कंपन्या वेगवेगळ्या 2-3 असतील, फक्त महाराष्ट्रातनंच ते गोळा करतात. आता ह्याच्यापेक्षा अजून स्वाभिमानाची गोष्ट काय? चांगलं बाब आहे तुमचं हे स्पष्टीकरण येणं. तुम्हाला काहीतरी मगाशी बसून सांगा, एक तर तुमचं नाव सांगा सर. माझं नाव प्रदीप पाटील. पाटील साहेब हातात पकडायला लागेल. हां, तर मी एक डेअरी टेक्नॉलॉजिस्ट आहे आणि लास्ट 25 वर्षापासून मी डेअरीमध्ये काम करतो आणि क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये काम करतो. सो यू आर बेटर अवेअर दॅन एनीबडी एल्स दॅट व्हॉट इज हॅपनिंग. या बेटर. आणि मी स्वतः आंध्रामध्ये एक 10 वर्ष काम केलं आहे आणि 15 वर्ष मी महाराष्ट्रामध्ये पण काम करतो आहे. आणि एक आतापर्यंत मी काम केलेलं आहे ते सगळ्या मोठ्या ब्रँडमध्ये काम केलेलं आहे. तर प्रॉब्लेम असा आहे, जो डाटा आता 32% फेलचा जो डाटा दाखवला
तो किती खरा आहे आणि ते जे लॅबचे टेस्टिंग आहे ते बरोबर आहे का नाही आहे त्याचं व्हेरिफिकेशन नाही आहे. माझ्याकडे असा डाटा आहे की एक ज्यावेळी सॅम्पल काढला जातो त्याचं 4 पार्ट सॅम्पल केले जातात आणि 4 सॅम्पल वेगवेगळ्या लॅबमध्ये वेगवेगळे रिपोर्ट येतात. मग ह्या लॅबचा वर आमचा विश्वास नाही आहे. अच्छा, तुमचा लॅबवरच विश्वास नाही. हां, एकच सॅम्पलचं 4 वेगवेगळे जर रिझल्ट येत असतील तर तो कसं ग्राह्य धरायचा. ठीक. आमच्याकडे एवढं टेस्टिंगचं सगळं ठीक. एकच शेवट. हां, आता शेवटचा मुद्दा आहे माझा. हां, तुमची एक मागणी आहे. याच्यावरती खूप चर्चा होते. तर शासनाला अशी मागणी आहे का मुंडे साहेबांची आतापर्यंत 25 बदल्या झाल्या, तर ह्या विभागामध्ये कमीत कमी 2 वर्ष राहून द्यावा. म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी, जे काही हे भेसळाचं मला हे वाटतं या झालेलं आहे, मुद्द्यावरती थांबूया ते की होणार तुकाराम नाही. मुंडे म्हणजे यांना एकदा आमच्या दुधाला चांगले दिवस येतील, शेतकऱ्याला 2 पैसे चांगले मिळतील. हां, एकच मिनिट आहे आपल्याकडे. फारच आता तुम्ही हां हां आपल्याकडं जे सॅम्पलिंग होते, कुतुळ साहेबांनी जो मुद्दा मांडला आहे ना, त्या बाबतीत मला बोलायचं होतं. एक पिढ्या ज्या एक फर्म जे आहेत त्या 2-2, 3-3 पिढ्या त्या फर्म दूध व्यवसायात टिकवण्यासाठी आहेत. व्यवसायामध्ये घालवल्या असतात. परंतु एखाद्या सॅम्पलिंगमुळं त्या फर्मचं काय होतं आहे की पूर्ण ती त्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये त्याची बदनामी होते की बाबा ह्या फर्ममध्ये सॅम्पलिंग झालं आणि त्याची प्रसिद्धी होते मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये. परंतु ते सॅम्पल नंतर पास झाल्यानंतर 15 दिवसानंतर त्याची माहिती कोणी प्राथमिक- सांगत नाही. हां, त्याची माहिती कोण सांगत नाही. पण त्यातून काय ड्रॉबॅक आहे, प्रथमदर्शी जी बदनामी झालेली आहे त्याची पुन्हा भरून ती न येणारी पुन्हा आहे. भरून निघणारी असते. कारण की एक व्यवसाय टिकवण्यासाठी 2-2, आला 3-3 मुद्दा. पिढ्या त्यामध्ये गेलेल्या असतात. थँक्यू. बघा, हे काही जे म्हणणं आहे ते महाराष्ट्रासमोर आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की माझं तर तुम्ही कव्हरेज बघतच आहात आणि आम्ही ते करतच राहणार आहोत. तुकाराम मुंडेने मी मगाशी जाऊन आता भेटणारच आहे त्यांना, वरच्या मजल्यावरती येते त्यांना जाऊन भेटेन आणि त्यांचंही म्हणणं महाराष्ट्रासमोर मांडेन. मुख्यमंत्री पण ह्याच्यात बरंचसं बारकाईने लक्ष ठेवून आहेत असंही मला कळलं आहे. पण ह्यात ते प्रत्येक घटक जे बोलत आहेत ते तुम्ही नीट समजून घेणं आवश्यक आहे. यांची पण एक बाजू होती ती त्यांनी तुम्हाला सांगितली, पण 38% वगैरे ते विचारेन मी त्यांना. थांबूया. धन्यवाद. थँक्यू सर.